हॅलो. सो दिस इज द डे 2. जसं की मी सकाळी इंट्रोड्यूस केलं आणि आता वाजले आहेत दुपारचे 12:30 आणि आम्ही निघतोय सोमनाथसाठी. तर 1 तासाचं डिस्टन्स आहे इकडून सोमनाथ आणि आम्ही पोहोचू बाय 2:30 और मे बी 2. आणि तिकडून मग अजून सोमनाथचे काही स्पॉट्स आम्हाला कव्हर करायचे आहेत आणि मग त्यानंतर आम्ही परत रिसॉर्टवर येणार आहोत. तर बघत राहा. सकाळी तर तुम्ही पाहिलंच की आम्हाला किती छान जंगल सफारीचा एक्सपिरियन्स आला. इट वॉज ग्रेट. तर बघत राहा पुढे आम्ही अजून काय काय एक्सप्लोर करतोय. तो स्टे ट्यून्ड. हॅलो. सो आता आम्ही आलो आहोत गुजरात मधल्या जांबूर गावामध्ये, जिकडे आफ्रिकन लोक ॲज अ गुजराती लोक म्हणून सेटल झालेले आहेत. त्यांना ट्रायबल असं म्हणतात, ट्रायबल लोक. तर त्यांच्याशी थोडंसं बातचीत करून आणि त्यांच्याबद्दल जाणून घेऊया की त्यांचं कसं काय प्रवास आहे इथपर्यंतचा. तर त्या सगळ्यासाठी आम्ही आता इकडे आलेलो आहोत. आणि तर आता आपण भेटूयात जांबूर गावातल्या ट्रायबल लोकांना आणि त्यांच्याशी आपण बातचीत करूया आणि त्यांचा प्रवास जाणून घेऊया. तर चला. तर हे गावाचं एंट्रन्स आहे जांबूर आणि तिकडून एंट्री आहे. हे बघा, त्यांच्यापैकी ट्रायबल लोकांपैकी काही आपल्याला आता इकडे गावाच्या एंट्रन्सला सुद्धा दिसलेले आहेत. हे बघा. तर हे या लोकांचं गाव आहे आणि त्या 2 मुली आम्हाला बघतात आहेत केव्हापासून. तर गावात एंट्री करूया आणि गावात एंट्री करताच आपल्याला विहीर बघता येते इकडे, आणि जी की खूप खोल एक्सपेक्ट करतोय आम्ही. लेट्स सी. काही खोल वगैरे नाहीये ही विहीर गावाच्या एंट्रन्सला. आणि आता आम्ही एंट्री करतोय. तो कल हम लोग ने सिद्धि डांस देखा जी. तो उन लोग से मिलने के बाद हमें थोड़ी क्यूरियोसिटी आई मन में, तो इसलिए हमने सोचा कि अभी हम लोग जा ही रहे थे ऑन द वे, तो फिर हमें आपका गाँव मतलब इनका गाँव और ये स्कूल दिखा, तो हम लोग ने सोचा कि हम लोग आपसे इंटरेक्ट कर लेंगे. ओके. इसलिए हम लोग ने यहाँ विजिट किया. थैंक यू. यहाँ पे सब सिद्धि कम्युनिटी ही रहते हैं. जो सिद्धि समाज है यहाँ पे, और मूड यहाँ पे नहीं, यहाँ का नहीं है, वो अफ्रीकन है. और जांबूर गांव में समझ लो कि ज़्यादातर 300 परिवार यहाँ पे रहते हैं. सब लेबर वर्क है, कठिन मेहनत करते हैं. और इसका जो मुख्य धमाल नृत्य है, धमाल नृत्य करके वो आपकी आजीविका वही चलाते हैं. गांव में करीबन 15-16 टीम है धमाल की, और सब जहाँ जहाँ पे इसको आमंत्रित करता है वहाँ ही धमाल नृत्य करते हैं. तर अशा टाईपचं यांचे घर आहे तिकडे आणि खिडकीतून सगळे बघतायत की आम्ही कशासाठी आलोय. तर आम्ही खरं तर आलोय यांचं गाव एक्सप्लोर करायला, जे हायवेला लागूनच आहे. आणि खूप छोटंसं गाव आहे. मस्त कौलारू घरं आहेत. छान वाटतंय. बघूया आता जाऊन. अशा लोकांचं आम्ही इकडे त्यांच्या घराजवळ आलोय. तर आम्ही आता इकडच्या मुलींशी बोललेलो आहोत आणि त्या खूप लाजत होत्या, पण त्या सांगत होत्या सगळं. मेरा नाम आरिफा है. और आपका? आफरीन. अच्छा, ये आपका घर है? तो हाँ. आप यहाँ ही रहते हो? हाँ. अच्छा, ओके. आप कब से यहाँ रहते हो? हमें बहुत टाइम हो गया हम यहाँ से रहे. जब छोटे छोटे थे तब से यहाँ रह रहे हम. तो आपके दादाजी वगैरह भी यहाँ से ही है? हाँ. अच्छा, ओके. और घर में कौन कौन रहते हैं? दादी, दादा, मम्मा, पापा, सब. ओके, ओके. और अच्छा, मुझे पूछना था कि आप स्वीट डिश में होते सब होता है, पेड़े होते, मिठाई होती है सब. अच्छा, ओके. और आपका फेस्टिवल वो क्या होता है? मतलब त्योहार हाँ, ईद होती है, ईद मिलाद होती है. ओके. आपको हिंदी कैसे आती है? मतलब बचपन से आप सीख गए? हाँ, बस पढ़ने जाते थे तो आ गए. अच्छा, तो आपकी और कोई ऐसी लैंग्वेज है हिंदी छोड़ के?
नहीं, गुजराती है। गुजरात। गुजराती और हिंदी। हाँ। ओके, आप दोनों की मेहंदी बहुत सुंदर है। अभी मेरे मामी की शादी थी ना, इसलिए लगाई थी। अच्छा, ओके, तो आपका भी कॉलेज हो गया? अच्छा, ओके, सी यू, थैंक यू। तर आम्ही आता गेलेलो जांबूर गावात. ते कशासाठी गेलेलो, काल रात्री आम्ही जो डान्स बघितला ना, सिद्धी धमाल डान्स, तर ते जे लोक होते ना सगळे आफ्रिकन म्हणजे ट्रायबल लोक, तर त्यांच्याबद्दल आम्हाला जरा क्युरिओसिटी झाली की गुजरातमध्ये ते आफ्रिकन लोक काय करतात आहेत. म्हणून मग आम्ही ठरवलं की म्हणजे आम्ही आता सोमनाथ चाललेलो, तर आम्हाला रस्त्यातच त्यांचं गाव दिसलं. सो आम्ही विचार केला की व्हाय नॉट टू व्हिजिट देअर आणि त्यांच्याबद्दल काही इन्फॉर्मेशन घ्यावी की जसं की ते कसे आले वगैरे. तर मी त्या सगळ्या व्हिडिओज अटॅच केलेल्याच आहेत आणि पुढे करतच राहीन, तर तुम्ही बघत राहा. आता पोहोचतोय सोमनाथला. तर आता आम्ही आलोय थाबडी पेढा मेकिंग बघायला. इकडचा फेमस पेढा आहे थाबडी पेढा, तर ते इकडे बनवतायत. थाबडी पेढा, चुरा मावा 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 सॉरी. मी पेमेंट करायसाठी फोन घ्यायला येत आहेत. काय बॅगेतून फोन दे, पेढ्याचं पेमेंट करायचंय. काय घेतलं? पेढा, थाबडी पेढा. थाबडी कुठे बॅग? ती बाजूला ठेव. त्यानंतर आम्ही विजिट केलं जमजीर वॉटरफॉलला. तर आम्ही आता या वॉटरफॉलच्या एरियातून चाललोय मंदिरात. फायनली आता आम्ही सोमनाथ मंदिरात चाललोय, तर बघत राहा. तर आता आपण आलोय भालका तीर्थ मंदिरला. चला आत बघूया. आणि ही आहे इथली फेमस पाणीपुरी. प्लेट को नीचे रखो, पूरी उठाओ साइड में और पानी डालो. सो काल आम्ही गेलो होतो सोमनाथला आणि कालचा दिवस खूपच छान आणि फुल ऑफ मस्ती, ॲडव्हेंचर आणि डिवोशन होता. जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही जंगल सफारीला सुद्धा गेलेलो, पण काल रात्री आल्यानंतर आम्हाला लेट झालं आणि त्यामुळे मी बाकी काही शूट करू शकले नाही. ऑल्सो मंदिरामध्ये, सोमनाथ मंदिरामध्ये फोनसुद्धा अलाउड नव्हतं, त्यामुळे सुद्धा मी काही शूट केलं नाही. तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. इफ येस देन प्लीज लाईक, सबस्क्राईब टू तेजोमय व्लॉग्स आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आणि बघत राहा तेजोमय व्लॉग्स. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज.